मी बागेतील चांगल्या ग्रोथसाठी झाडांना वेगवेगळ्या प्रकारचे खत, टॉनिक कसे घरच्या घरी बनवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटेल. बघा, वेलांची ग्रोथ इतकी छान सुरू आहे आणि बी न लावता निघाले, म्हणजे बाहेरचं बी नाही, फळातल्या बीपासून निघालेले ते रोपे आहे. पालक बघा खूप दाटसर झाला म्हणून मी बारीक बारीक पालक आहे ना काढून दुसऱ्या ठिकाणी लावते, म्हणजे आपले पानं जे राहतात ते मोठे मोठे आणि छान हेल्दी तयार होतात. याच्यासाठी आताच बघा हे खत मी कसं बनवलं ते तुम्हाला पूर्ण माहिती दाखवते. हे जर तुम्हाला दाखवले समोर, ते ग्रीन जे पानं राहतात वेलाचे आपण तोडतो, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे नायट्रोजन वगैरे असते ग्रीनमध्ये. आणि ते बघा मी असं पाण्यात ते पानं पूर्णपणे भिजत ठेवलेले होते आणि पानं भिजत ठेवून बघा 2 मग आता हे लिक्विड घेतलं आणि याच्यामध्ये आपण टाकूया साधं पाणी. बघा आता असे पानं घेतलेले आहे काही लिक्विड करण्यासाठी, कारण तो व्हिडिओ होता पण जास्त कधी कधी डिलीट होऊन जाते आणि ते राहते. टाकताना सुद्धा व्हिडिओ बनवला होता पण तो आता दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवते मी काय टाकलं होतं त्या पाण्यामध्ये. ते सुरुवातीला दाखवलं ना, ते वेलाची पानं आणि हे अपराजिताची फुले. याच्यामध्ये भरपूर गुणधर्म असल्यामुळे याचं खत म्हणून उत्तम आपण बागेमध्ये काम करू शकतात हे. म्हणून मी असे पानं जे आपण जास्तीचे तोडतो जास्त ग्रोथ झाल्यामुळे, ते पानं एका बकेटमध्ये 6 ते 7 दिवस भिजत ठेवले आणि याच्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकला होता. हे पानं आणि त्याच्यासोबत अपराजिताचे फुलं भरपूर प्रमाणात निघतात. हे बघा, हे किचन वेस्टचं सुद्धा असंच लिक्विड तयार केलेलं आहे. याच्यात पडलेलं आहे पावसाचं पाणी, त्याच्यामुळे ते अजूनच हेल्दी तयार झालेलं आहे, कारण पावसाचं पाणी हे खत म्हणून छान उत्तम असते. आणि हे 2 प्रकारचे खतं बघा आता मी बागेमध्ये देते. जे आपण पानं फेकून देतो किंवा खतात उपयोग करतो आपण, त्याच्यामध्ये भरपूर गुणधर्म असल्यामुळे, अपराजिताच्या फुलामध्ये भरपूर गुणधर्म असल्यामुळे ते इतक्या प्रमाणात निघत आहे ना, तर माझ्या झाडांची ग्रोथ बघा किती छान झालेली आहे. अशा फक्त लिक्विड खतामुळे जे काही आपण घरच्या घरी कोणताही खर्च न करता आपल्या झाडांसाठी टॉनिक म्हणा, खत म्हणा बनवू शकतो आणि हेल्दी आपले रोपं तयार होतात. कारण हे खत आपण ना बाहेर आणत ना काही विशेष खर्च लागत. अशा पद्धतीने बघा मी माझ्या झाडांना काळजी घेते आणि संपूर्ण झाडांना अशा पद्धतीचे घरच्या घरी बनवून खतं अधूनमधून देत असते. हे खत बनवायला काही जास्त वेळसुद्धा लागत नाही. बघा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या बागेमध्ये किती प्रकारचे असे जीवाणू आहे की ते आपल्या मातीची गुणवत्ता अधिक पटानं वाढते. अशा खतामुळे त्यांचीसुद्धा ग्रोथ होते. केमिकल न वापरता मी माझ्या बागेमध्ये असेच छान उपयोग करते. बघा डार्क ग्रीन कलर तुम्हाला दिसत असेल. वॉटर लिली कमळाला थोडं डायरेक्ट टाकलं, कारण याच्यामध्ये पाणी असल्यामुळे थोडं ते खत पाणी मिक्स न करता टाकून दिलेलं आहे. आणि हे खत मला तुम्हाला दाखवायचं होतं. याच्यामध्ये मी फक्त छोटासा एक गुळाचा खडा टाकला आणि बाकीचे हे आपले वेलांची पाने आणि अपराजिताची फुलं, कारण अपराजिताची फुलं इतक्या प्रमाणात निघत आहे, त्याला मागणी इतकी जास्त आहे बाहेर आणि इतके महाग मिळतात ते. म्हणून आपण तर स्वतः मी उपयोग करते स्वतःसाठी, पण आज झाडांसाठी सुद्धा उपयोग केला आहे. पूजेला सुद्धा उपयोग होते, कारण भरपूर प्रमाणात ते आता निघत आहे. आणि माझ्या झाडाची हेल्दी ग्रोथ पाहून तुम्हाला वाटत असेल ना, तर हे अशाच घरगुती खतांचा परिणाम म्हणून हा असते. खूप छान. आणि बागेमधील ही चिवचिवाट पक्षी बघून तर माझं मन जास्तच आकर्षक करत आहे. बघा हे आले, इथं मक्याचे कणीस ठेवले ना, हे सर्व खाण्यासाठी यांची गर्दी सुरू आहे. आजची माहिती आवडली असेल तर नक्की सांगा. नसेल समजलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. पण मी जे काम बागेमध्ये करते ते नेहमी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ मागे पुढे होतात. आणि हे थोडासा नंबर आलेला आहे वॉटर लिलीसाठी. मला मेसेज करायचं असेल तर मी करू शकता. बघा अशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये भरपूर ग्रोथ होत आहे अशा घरगुती खतांमुळे. तुम्हाला कसा वाटला आजची माहिती नक्की सांगा. तुम्ही तुमच्या बागेमध्ये असा उपयोग करू शकता आणि आपली बाग फुलवू शकता छान.